Hello, this is the My Artifact episode number 730. याची तारीख आहे 5 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले. ॲक्च्युली हा कालचा एपिसोड रेकॉर्ड कर, कारण काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नव्हता. वाय? कारण जेव्हा संडे येते ना, माझ्या अंगात खूप येते. इवन जेव्हा सॅटरडे येतेच तेव्हाच माझ्या अंगात खूप येते. उद्या संडे आहे, उद्या संडे आहे, म्हणजे सुट्टी. सगळ्या कामापासून सुट्टी, सगळ्या गोष्टीपासून सुट्टी. बस इथे लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट आणि बस, बाकी काहीही नाही. बस तेच अंगात आली आणि त्यामुळे मी माझं काम नाही केलं आणि नाही आर्टिफॅक्ट केलं. जेव्हा आपण जॉब करतो ना, तेव्हा नाही का आपल्याला संडेची व्हॅल्यू खूप असते. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा संडे इज जस्ट लाईक बीन रिअली नॉर्मल डे, काही वाटत नव्हतं. पण आता संडे म्हणलं कसाला वाटच राहते बरोबर. आणि उद्याचा मंडे म्हणलं का बहुत जास्त राग येते यार, बहुत जास्त. उद्या मंडे, सोमवार म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा 6 दिवस वाट पहा. तर काल काय केलं? काल होता सॅटरडे आणि जसा मी ड्युटीवरून घरी आलो, मी ठरवलं का मी प्लॅनच केला की मस्त मूवी पाहीन आणि बस मस्त मूवी पाहीन, स्वतःच एन्जॉय करीन आणि रात्री 3 वाजेपर्यंत जागीन. तर कारण मी 3 वाजेपर्यंत नाही जागलो, 1:30 वाजेपर्यंत जागलो. मूवी पाहिले, पिक्चर हॉल ऑफ हॉलमार्क. रिअली नाईस रोमॅन्टिक मूवी बघितले. इतक्यात मी खूप रोमॅन्टिक मूवी बघून राहिलोय. आय डोंट नो, बट एकटा राहतो मी, काही करतो, मला कोणी काही म्हणू शकत नाही. तर काल आर्टिफॅक्ट एपिसोड का नाही केला? त्याच्यासाठी काही रिझन आहे. काल माझं मूड खूप चांगलं होतं डेफिनेटली, आणि काल मी रेकॉर्ड करणार पण होतो राव आर्टिफॅक्ट एपिसोड. बट काय आहे की वेळेवर आईचा फोन आला आणि जे काही म्हणलं त्यामुळे माझं डोकंच एकदम खराब झालं राव. आणि असे काही विचार माझ्या डोक्यामध्ये टाकले जेणेकरून आय जस्ट फील्स रिअली स्पॉइल्ड, खराब झालो असं प्रकारे. आणि मग ते खराब दिमाग होतं ते मला नाही का, म्हणजे तो टॉपिक मला डिस्कस करायचाच नव्हता राव त्याच्यामध्ये. तू पुन्हा आर्टिफॅक्ट एपिसोड सोबत सिक्रेट बनवून राहिला. प्लीज जे काय ते सांगून द्या. झालं ना, रविवार खतम झाला. आता काही नाही, उद्या मंडेच आहे. उद्या तुला राग कितीही आला किंवा तुला काहीही करायचं असलं तरी तू काहीच करू शकणार नाही. उद्या तुला ड्युटीलाच जावं लागेल. अँड दॅट्स इट, दॅट्स ऑल. बस हे लक्षात ठेव, तुला काही होऊ शकत नाही. त्यामुळे सांगून दे, तू काल नाही सांगितलं कारण उद्याचा रविवार होता म्हणून. उद्या मला थोडं चांगला दिवस हे करायचं होता. बट आज आपण ते सांगू शकतो कारण उद्या सोमवार आहे. सो काल आर्टिफॅक्ट एपिसोड का नाही केल्याचं मेन रिझन आहे की आईचा फोन आला मला आणि आई म्हणे की बाबू कसं आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, जेवण करता म्हटलं. ओके ठीक आहे, कॅज्युअल गोष्टी. आणि देन आई म्हणे तुला करमत आहे म्हणे इथे.
हो. मग आईने म्हणलं तू तिथे कोणते मुलं तर वगैरे घेऊन नाहीत म्हणे, म्हणजे मित्र वगैरे, ते काही असं काय काम तर काही करत नाही. दुसरं म्हणलं काम म्हणजे मी काय कळलं नाही. म्हणजे तू लोकांना मित्रांना तर नाही भरवत ना म्हणे तू तिथे. नाही. काहून, कोणी सांगितलं? काहून, काही प्रॉब्लेम झाली का म्हणलं? नाही, बट आई म्हणे की मोठी आई नाही का, मोठी आई रिसेंटली आत्याच्या घरून आली आणि त्यांचं काहीतरी बोलणं वगैरे झालं का मोनू एकटा राहते तिथे खापरखेड्यामध्ये आणि तो मित्र आणते बा त्याचे. म्हणजे म्हणण्यासाठी ते लोक म्हणे, त्यांनी असं म्हणलं की आडो नो कोणी का म्हणलं, कोण का म्हणलं आणि कोणाला का म्हणायचं आहे आणि कोण का सांगत आहे आणि कोण कोणाला सांगून माझ्याबद्दल का सांगून, हे नाही का एक प्रकारे जे काही बोलायचं ना ते सरळ मला सोबत बोल, इनडायरेक्टली. आत्या वेल मी मामाजीची कदर करतो यार, कारण ही इज अ ग्रेट पर्सन आणि रिअली अमेझिंग पर्सन. आत्या इज जस्ट लाईक अ स्पॉइल हेड, खराब दिमाग आहे तिचा. जाऊ दे यार, त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलं ना राव. आपल्याला जॉब दिला, राहण्यासाठी इथे घर दिलं, दॅट्स इट. याच्या समोर तू किती तुझं मोठं रिझन किती मोठं असेल राव, तू यू आर रॉंग. या यू डेफिनेटली रॉंग. जे काही आहे त्यांनी केलं आहे, तुझ्यासाठी केलं आहे. आणि आता तुला लक्षात ठेव का कोणाला येऊ नाही द्यायचं इथे खापरखेड्याला. कोणी मित्र वगैरे येत असन तर त्यांना पहिलेच म्हणायचं, भाऊ तू ये, रात्री स्टे कर, सकाळच्या सकाळी निघून जा. सकाळी 8 वाजेपर्यंत तू निघालाच पाहिजे. त्या दिवशी काय झालं की मी सोनूताईला थोडं सांगायचं विसरूनच गेलो. सोनूताईला म्हणून मी एक प्रकारे इंटेन्शन तर दिल्याच. आता मित्र असताना राव तर मी त्याला सरळ म्हणलं असतं, भाऊ 8 वाजेच्या आत आपल्याला निघायचं आहे, तुलाही निघायचं आहे, मलाही निघायचं आहे. 8 वाजेच्या आत सोमवार ते शुक्रवार पर्यंत, जे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे घर आपलं नाही आहे, विसरून जा. त्यामुळे इथे याचच नाही. आणि मी पण हाच विचार करून नेहमी असा येत नाही ग्रॅज्युएटच्या मामाची राहते तेव्हा. पण सोनूताई समोर नाही का थोडं एवढं सांगता नाही आलं. तिला एक प्रकारे इंटेन्शन दिले का लवकर निघून जावं. आणि मला असं वाटलं की मामाजी कसे 11-10 वाजता वगैरे येऊन जाईन आणि सोनूताई म्हणे की माझं होऊन जाईल म्हणे 9 वाजता मी निघून जाईन म्हणे. सो मला वाटलं की ठीक आहे 9 वाजेपर्यंत, 9 वाजता तर निघून जाईन. बट त्याच दिवशी हे झालं, म्हणजे सोनूताई होती आणि मग मामाजी आले. मग त्यांच्यामध्ये का कन्व्हर्सेशन झालं आय डोंट नो. बस जाऊ द्या, हा टॉपिक नको. जेवढं सांगितलं तेवढं हॅड इनफ आहे, आपण जास्त डिटेल मध्ये नाही जाऊ. या सो काल काय झालं, हा हे आर्टिफॅक्ट एपिसोड कालचा आहे. सो काल काय झालं, काल सॅटरडे, यस. काल मला सकाळपासून वर्कशॉपमध्ये बोलवलं होतं. वर्कशॉपमध्येच काम होतं, ते पेमेंट स्लिप वगैरे बनवायची होती सगळ्यांची. सो मी सकाळपासून लॅपटॉप घेऊन त्यांच्याचकडे होतो. काही नाही काम केलं. संध्याकाळी आलो घरी. आल्यानंतर गाणे बघितले मी. म्हणजे ॲक्च्युली काय आहे की माझ्यापाशी इंटरनेट आहे आणि बट इंटरनेटचा यूज मी युजली पिक्चर पाहण्यासाठीच करत आहे. पिक्चर डाउनलोड करणे वगैरे वगैरे, किंवा यूट्यूब ब्राउज करणे, यूट्यूबवर जे काही व्हिडिओ आहे ते पाहणे. बट मी कधी गाणे नाही पाहत राहू या. आणि चला म्हणलं आपण एक दिवस थोडेसे गाणे पाहू. सो मी कालचा दिवस ठरवला, काल प्रोजेक्टर लावला आणि बस गाणे पाहत बसलो 8 वाजेपर्यंत. येस. कालचा माझा प्लॅन होता की म्हणलं की जाऊ म्हणलं, म्हणजे काल मी डिसाईड केलं की IGTR आता जे की मी इथे नागपूरमध्ये आहे आणि
नागपूरमध्ये ते जॉब करत आहे. सो बेटर आहे का आपण थोडासा ग्राफिक डिझायनिंग कोर्स केला पाहिजे, म्हणजे ऑटोकॅड कॅम कोर्सेस केले पाहिजे. वाय? कारण तू आता इथेच आहे ना, नागपूरलाच आहे. सो येण्या जाण्यासाठी काही तकलीफ नाही होणार, तुझा जॉब पण होईल आणि प्लस एक प्रकारे कोर्स ऍड होऊन जाईल तुझ्या रिझ्युम्यूला, एक प्रकारे 4 चांद लागून जाईल. हे तू कशासाठी करताय ऑटोकॅड डिझायनिंग कोर्स? तुला फक्त एवढंच पाहिजे ना का मुंबईमध्ये जॉब, या ॲटलिस्ट 20,000 रुपये तरी जॉब भेटन ना तुला थोडंसं. म्हणजे हा पॉईंट पण ठीक आहे ना, म्हणजे तुझा डिप्लोमा झाला आणि थोडंसं डिझायनिंग कोर्स ऑटोकॅड प्रोवी कटिया आता थोडंसं करायलाच पाहिजे, इम्पॉर्टंट थिंग आहे ना. वेल मी काल याच्याबद्दल विचार केला, आणि विचार नाही केला, मी बोललो सुद्धा. कोणतं आहे ते इन्स्टिट्यूट? महा नाही रे, आय डोंट नो, कोणतरी इन्स्टिट्यूट आहे. IGTR पण मी शोधलं, बट IGTRचे जे आय डोंट नो, जे शोधलं मी, जे इन्स्टिट्यूट त्यांना कॉल केला, त्यांना म्हणलं की मला ऑटोकॅम आणि कॅडचे कोर्सेससाठी मी इंटरेस्टेड आहे आणि मला ते कोर्सेस करायचे आहे. सो ते म्हणे ओके, सो तुमची ब्रांच कोणती आहे? मेकॅनिकल. म्हणलं फीज काय आहे? तर फीज म्हणे 5,000 रुपये फीज आहे म्हणे, करीब 2 महिन्याचा कोर्स आहे. आणि म्हणलं याची टायमिंग, बॅच टायमिंग वगैरे केव्हा आहे? बॅच टायमिंग आहे संध्याकाळीचे. बॅच टायमिंग ॲडजस्ट होऊ शकते म्हणे तुमची, जर तुम्ही जॉब करत आहे तर तुमची संध्याकाळी ॲडजस्ट होऊ शकते. 6 ते 8 एक बॅच आहे म्हणे. वेल, आणि 5,000 रुपये कोर्स फी आहे. वेल, मी विचार केला की 5,000 रुपये, लास्ट टाइम IGTR मध्ये गेलो होतो तेव्हा म्हणे फ्री ऑफ कॉस्ट, SC कॅटेगरी विथ तुम्हाला पैसे पण वापस भेटून जाईल म्हणे. सो मी विशाल आणि बाडीकडून असं ऐकलं. सो आय डोंट नो, बट मला वाटते की मग मला थोडंसं चेंज झालं, कारण 5,000 रुपये मी देऊ तर शकतो, बट जर मला कोणती गोष्ट, तेच गोष्ट फुकटमध्ये भेटत असेल तर वाय? काहून एवढं आपण चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये करून घ्यायचे? आपल्याला फक्त कोर्स सर्टिफिकेट पाहिजे राव, बाकी त्यांना काही गरज नाही कुठून केलाय तुम्ही, दॅट्स इट. सो मग मी IGTR साईट वगैरे बघितलं, इंडो जर्मन टूल रिसर्च IGTR औरंगाबाद, आणि नागपूरमध्ये पण एक ब्रांच आहे. सो कॉन्टॅक्ट नाही केला, त्यांची साईट वगैरे बघितली, त्यांची पण फी रफली तेवढीच आहे. या मी कॉन्टॅक्ट तर नाही केला, आय डोंट नो, कॉन्टॅक्ट नाही केला म्हणजे रविवारचं भूत, सॅटर्डेचं भूत, मला भोकात जाऊ दे म्हणलं. पहिले हा दिवस एन्जॉय करू दे म्हणलं, नंतर रेस्ट ऑफ द दिवस आहेच म्हणलं आपल्यापाशी. हा, बट रेस्ट ऑफ द दिवस आहे, बट तू सिरियस पण तर नाही या गोष्टीसाठी. म्हणजे तू कसं समजा जर रुटीन मध्ये आला तर एक प्रकारे होऊन जाईल ना, करून घेणार. 5,000 रुपये तर आहे, प्लीज, एक प्रकारे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे हा. 5,000 रुपये, 5,000 जस्ट लाईक, आणि पैसे पण आणू. 8,000 रुपये माझे पेमेंट आहे, त्याच्यामध्ये 5,000 रुपये जर मी याला देईन तर मी खाण्यासाठी मला लागते करीब 2,000 रुपये, 1,000 रुपयाचं इंटरनेट बिल, ठीक आहे. मग माझ्यापाशी रेस्ट ऑफ द मंथ मध्ये समजा काही खर्च निघाला, पेट्रोल पाण्यासाठी वगैरे खर्च निघाला, तो कुठून देईन मी खर्च? 5,000 रुपये, 5,000 रुपये ते एक गोष्ट राव, पण अजून एक आहे की ट्रॅव्हलिंग. ह्या इंडो जर्मन टूल आहे, सॉरी, ते इन्स्टिट्यूट आहे, ते आहे बर्डीमध्ये थोडंसं आत जावं लागते, धरमपेठ, या धरमपेठमध्ये आहे. आणि म्हणजे बर्डी म्हणजे 32 रुपये, आणि 32 64 रुपये, सॉरी
₹34, 34 करीब 78 नाही, 35 जुने 70, 68 या 68 रुपीज पर डे ट्रॅव्हलिंग अलाउन्स. सो हाऊ आय मॅनेज. ते पास काढून घे. पास जर काढली 2 महिन्याची किंवा 1 महिन्याची जरी पास काढली तर एक रफली कॅल्क्युलेशन कर. म्हणजे 68 into 30. त्यात कॅल्क्युलेटर असते का पाहतो. कम्प्युटर मध्ये कॅल्क्युलेटर असते का? CALCULA आहे रे बाबा, कॅल्क्युलेटर आहे. विंडोज 10 आहे आपला. हा, सो 68 into 30 is how much? 2,000 रुपये. 2,000 रुपये आपला ट्रॅव्हलिंग अलाउन्स. सो 2,000 प्लस 5,000 म्हणजे 7,000 रुपये जाईन. 7,000 रुपये जाईन तर 7,000 रुपये एकदम एका झटक्यातच निघून जाईल. या तू कुठेही लाव. वेल काय हे पैसे नाही का जरी आता वेस्ट होऊन राहिले ना, वेस्ट नाही होता राव. इट जस्ट लाईक रिअली इम्पॉर्टंट थिंग. समजा आपण हा आपला कोर्स करून राहिलो आहे, ग्राफिक डिझायनिंग कोर्स, ऑटोकॅड, कॅड-कॅम, प्रोवी, कटिया, हे प्रकारे कोर्स केले ना, आपल्याला डिझायनिंग किंवा प्रोडक्शन मध्ये पण, डिझायनिंग सेक्टर मध्ये पण आपल्याला जॉब भेटू शकते. या डिप्लोमा इंजिनियर प्लस 1 year एक्सपिरियन्स प्लस डिझायनिंग कोर्स पण केला आहे, ऑल ऑटोकॅड, प्रोवी, कटिया. या आणि एक प्रकारे तुला थोडंसं एन्व्हायरमेंट थोडंसं फील होईल राव. म्हणजे एव्हरीडे तू नागपूरला राहशील, नागपूरला येणं जाणं करशील ना, तर असं वाटेल का तू काही ना काहीतरी करत आहे. आणि तो बघ, ते इन्स्टिट्यूट नाही का एक प्रकारे थोडंसं पॉप्युलर आहे. सो इट जस्ट रिअली गेट द फ्रेश एअर, थोडीशी चांगली हवा तुला. आणि आसपासचे लोक म्हणजे एक प्रकारे एन्व्हायरमेंट चांगला वाटले ना. म्हणजे तू ज्याप्रमाणे म्हणून राहिला 8 महिन्यापासून का मला एक प्रकारे फ्रेंड भेटला पाहिजे ते खापरखेड्यामध्ये. सो मला वाटते का तुला हे करायला पाहिजे. या सो 7,000 रुपये ना, 7,000 रुपये ठीक आहे. आता माझ्यापाशी आहे पैसे आहे, माझ्यापाशी आता 1,000 रुपये आहे बँकेत. काहीतरी बँकेत आहे करीब 1,000 रुपये आणि माझ्यापाशी करीब 100 रुपये आहे, म्हणजे 1,100 रुपये आहे. पेमेंट व्हायला आजची तारीख आहे 5 तारीख आहे. आणि 5 म्हणजे पुन्हा एक हप्ता. म्हणजे होळीच्या अगोदर भेटला तर ठीक, नाही तर होळीच्या नंतरच भेटेल. आपण ॲक्सेप्ट करू का होळीच्या नंतरच भेटेल. सो होळी आहे करीब 13 तारीखला. तर मी 13 तारखेला सुट्टी घेऊन आलो आहे कारण होळी आहे. सो 14ला वगैरे आपल्याला पेमेंट भेटेल. तर 14ला विचार कर आपल्याला 8,000 रुपये पेमेंट भेटेल. 8,000 रुपये पेमेंटमध्ये मग थोडंसं वडिलांना माग पैसे. या डिझायनिंग कोर्ससाठी नाही का तू 5,000 रुपये वडिलांना माग. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स आपण करून घेऊ, पण हे 5,000 रुपये तू वडिलांना माग, कारण दिस इज रिअली इम्पॉर्टंट. आणि सर्वात इम्पॉर्टंट थिंग आहे की हे सगळं तू पैसे खर्च केल्यानंतर तुझं स्वतःचं इंटेन्शन पण दिलं पाहिजे ना. कारण जेव्हा मी जॉबवरून घरी येतो ना, तेव्हा माझं सर्वात पहिले मन असते करायचं, भोकात गेलं काम, भोकात गेली साफसफाई, भोकात गेलं जाणं इकडे तिकडे त्यांना, बस लॅपटॉप लावतो आणि बस फ्री होऊन जातो. बट जेव्हा तू कोर्स लावला आहे तर तुला कोर्ससाठी जावंच लागेल. तू किती थकून असन, कितीही गाण मारलं असन तुझी जॉबवर, तरीही तुला जावं लागेल. आणि इट्स इम्पॉर्टंट. सो
करायचं मग. हो, तर प्लॅन कसं आहे, प्लॅन आहे की आता या होळीला मी चाललोच आहे. वडिलांसोबत थोडंसं बोलीन आणि ऑफकोर्स ते नाही म्हणणारच नाही. 5,000 रुपये आहे, सो मागून घेतो 5,000 रुपये, नॉट अ बिग डील. आणि त्यांच्यापाशी आहे पण पैसे तेवढे. आणि ॲडमिशन करून घेतो. ॲडमिशन संध्याकाळचीच बॅच घे. तू डिसाईड केलं ना बस. आपण जसं जसं हळूहळू आपण गड्ड्यात उतरू तेव्हा आपल्याला कळेल की गड्डा किती मोठा आहे, आपल्याला चढायला उतरायला किती त्रास होत आहे, आणि त्या गड्ड्यात उतरल्यानंतर आपल्याला मजा किती येत आहे हे आपल्याला तिथे गेल्यावरच कळेल. सो पण आता एक प्रकारे एकदम हे नको, सिरियस नको. म्हणजे या संडेला जाशील तरच, या संडेला तू घरी जाशील आणि पैसे मागशील, देन नेक्स्ट प्रोसिजर विल बी ऑन. सो दिस इट, दिस इज द माय आर्टिफॅक्ट. काल एवढंच झालं. काल काही नाही, काल 1:30 वाजेपर्यंत होतो जागी. 1:30 वाजता बहुत झोप लागली अँड देन आय गॉट स्लीप. So this is the My Artifact episode number 729. Sorry, 730. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 731. आजची तारीख आहे 5 नोव्हेंबर. नोव्हेंबर महिना का येऊन राहिला राव माझ्या डोक्यामध्ये. 5 मार्च आहे आजची तारीख, नोव्हेंबर नाही आहे. आय डोंट नो हाऊ आय गेट इट. या सो आजची तारीख आहे 5 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:30. आजचा दिवस कसा होता. आज संडे. ज्या दिवसाची वाट आपण करीब हप्ताभर करतो तो दिवस आला, संडे. खापरखेडामध्ये संडेची वाट खूप मस्त असते ना. या म्हणजे फक्त एक प्रकारे जस्ट संडे आहे म्हणून करण्यासाठी तर काहीच नसते, घंटा कम्प्लिटली बोर. बट सुट्टी आहे आणि बस आपल्याला कोणतं काम करायचं नाही आहे, बाश. आणि संडे सर्वात डिस्कस्टिंग. या तुम्हाला जो चेहरा दिसून राहिलाय ना, हा काल संध्याकाळी जेव्हा मी ड्युटीवरून आलो तेव्हा धुतला होता. तेव्हापासून हा चेहरा, हे हात धुतला होता थोडंसं जेवायला गेलो तेव्हा, बस हात धुतला, बाकी सगळं ॲज इट इजच आहे. यस, ना अंगाला पाणी लावलं, ना हातपाय धुतले, ना भांडे घासले. या मी डब्बा आणला, डब्बा खाल्ला, इवन भांडेही नाही घासले, तसंच आहे ते पडून. आणि मी काही सामान पण घेतलं आज साफसफाईसाठी. इथे हार्पिक घेतला आणि लक्स साबण घेतली, म्हणजे हे साफ वगैरे करीन, टॉयलेट वगैरे साफ करीन. भोका पाहून घेईन उद्या. आज शांतपणे जाऊ दे यार. आज संडे आहे, बस दॅट्स इट, दॅट्स ऑल. आज संडे आहे, एव्हरीथिंग इज. म्हणजे कसं आहे की मी हा एक फ्रेज आहे जे माझ्या डोक्यात येऊन राहिली, प्यार और जंग में सब कुछ जायज है. सो माझ्यासाठी संडे में सब कुछ जायज है. बस तू भांडे नाही धुतले, भोकात जाऊ दे. तू टॉयलेट साफ नाही केलं, भोकात जाऊ दे. तू घर साफ नाही केलं, अरे भोकात जाऊ दे. अरे तू स्वतःला साफ नाही केलं, भोकात जाऊ दे म्हणायची. आज संडे है और संडे सब कुछ जायज है. बस फक्त आराम, फक्त आराम. लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट, रेडिओ, दॅट्स इट. मी मागच्या संडेला ठरवलं होतं की कसं की थोडंसं फ्रेश एअरसाठी आपल्याला थोडंसं हँगआउट करावं लागेल इकडे तिकडे. हँगआउट म्हणजे थोडंसं नागपूरला जावं लागेल, बर्डीला जावं लागेल,
असंच तू म्हणजे तू करीब 8 महिन्यापासून इथे नागपूरमध्ये राहत आहे, पण तू घंटा नागपूर फिरलाच नाही राव. या तू जस्ट जॉब करत आहे, घरी येत आहे, जॉब करत आहे, घरी येत आहे, जॉब करत आहे, घरी येत आहे, दॅट्स इट. तू नागपूरला राहत आहे तर काही एव्हिडन्स तर दे राव स्वतःला. थोडस इकडे तिकडे फिर, थोडस. तू नॉट इवन इंटरनिटी मॉल पण नाही पाहिला. या खरंच नाही पाहिला मी. बस तिथून जातो नेहमी म्हणजे जेव्हा मला ते गावाला किंवा नागपूरला असं काम पडलं तेव्हा तिथूनच. बट कधी गेलो नाही आतमध्ये. शिट मॅन, तू नागपूरला राहून करत काय म्हणजे भाऊ, या साऱ्या गोष्टीसाठी आपण एकटा नाही जाऊ शकत. हे बघ, सांगण्यासाठी आणि म्हणण्यासाठी खूप इझी आहे. तू जा, पाहून घे, आणि कोण नाही पाहू शकत राव. ठीक आहे, थोडंसं काढली इथून 34 रुपयाची तिकीट, गेलो बर्डीमध्ये, इंटरनेटी मॉलच्या आतमध्ये गेलो. ठीक आहे, आता का इंटरनेटी मॉल बघ, ठीक आहे बघून राहिलो ना, आता काय थोडंसं एन्जॉय कर. हो, पण कोणासोबत? अरे मित्र म्हणजे कोणी सोबत असेल ना तरच आपल्याला तो मोमेंट चांगला बनतो राव. हे बघा, एक गोष्ट मी नाही का खूप शिकलो आहे. फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा तुम्ही एकटे असता किंवा तुमच्यासोबत फॅमिली असते तेव्हा तुम्ही बिलकुल एन्जॉय नाही करू शकत. फॅमिली म्हणजे एक प्रकारे की फॅमिली सोबत कधी एन्जॉय नाही करत राव. मी तर नाही करत, बाकीचे करत असेल, बट मी नाही करत राव. मला कसं, मी मित्रामध्येच मस्त खुलतो या, आणि मित्रांमध्येच मला खूप मजा येते. अरे मित्रांसोबत, अरे मी कोणाचा बोर धरणे पाहून घेईन असा फडतुसला पडतेला, तरी त्यांच्यासोबत जो टाइम स्पेंड करतो ना, तो टाइम वन ऑफ द अमेझिंग असते. येस, तिथे गेल्यावर नाही का, आय जस्ट फील रिअली अलोन. आणि एकटे म्हणजे मी का नाही गेलो या रिझन सांगतो. जर मी तिथे गेलो असतो, सो म्हणजे इंटरनेटी मॉलमध्ये गेलो असतो, सो सगळ्यापाशी फ्रेंड, मित्र किंवा गर्लफ्रेंड पाहून मी हताश झालो असतो, नाराज झालो असतो. स्वतःच्या लाईफला मी ब्लेम केलं असतं. मी कोण आहे, का आहे, कशासाठी आहे या. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मला फील झालं असतं की आय जस्ट वेस्टिंग माय टाइम इज हिअर, असं फील झालं असतं. आणि देन आय क्विकली केम होम. असं माझ्यासोबत अगोदर झालं आहे या. सो जेव्हा SD मध्ये होते ना, SD उत्सव सुरू होता, तेव्हा कसं SD चा तो ट्रॅडिशनल दिवस होता. ट्रॅडिशनल डेच्या दिवशी काय होतं की विशालनी मला बोलवलं होतं. कशासाठी? ते मॅचेस नाही, मोबाईलसाठी. यस, मोबाईलसाठी बोलवलं होतं. मोबाईल ठेव म्हणे. ठीक आहे म्हणलं, कारण तेव्हा त्याच्यापाशी मोबाईल नव्हता. म्हणजे त्याच्यापाशी जो मोबाईल होता तो तुटला होता, तो विंडोज फोन. आणि मग त्यापाशी कॅमेरावाला कोणता मोबाईल नव्हता. आणि दॅट टाइम ही डज रिअली नीड अ मोबाईल. सो आणि त्यांनी घरून नाही मागितला, तो म्हणे कॉलेजला येऊन जा म्हणे, थोडंसं लवकर जावं लागलं. सो मला त्यावेळेस, मी पण DC होतो या, मला काही कामं वगैरे नव्हते. आणि मी काफी खुश होतो का मी SD कॉलेजमध्ये जाईन, ट्रॅडिशनल डे या. सो मी पण थोडंसं टाईट वगैरे, थोडंसं चांगले कपडे, दाढी वगैरे केली आणि गेलो. त्याला मोबाईल दिला. मोबाईल दिल्यानंतर काय या, मी विचार तर खूप करून गेलो होतो राव, का फोटोज काढीन, त्याच्या मित्रासोबत हँगआउट करीन या, खूप विचार केला. बट जेव्हा रियालिटी फेस करतो ना, तेव्हा इट जस्ट कम्प्लिटली डिफरंट दॅन इमॅजिनेशन. या, इट्स कम्प्लिटली डिफरंट.
जेव्हा माणूस एकटा असते तेव्हा का करते? तेव्हा मोबाईल काढते आणि मुंडी खाली टाकते आणि त्याच्यामध्येच इंटरेस्ट दाखवण्याचा प्रयत्न करते का आय एम बिझी विथ माय ओन स्टफ. या बट त्या सिच्युएशनला का माझ्यापाशी मोबाईल पण नव्हता. विशाल होता तो त्याच्या फ्रेंडमध्ये तो गुंतून होता आणि मला तेव्हा बिलकुल राईट नाही वाटलं का त्याला जाऊन बॉदर करावं. या तर मग माझं काहीच काम नव्हतं तिथे अनलेस मला घरी जाणं म्हणजे क्विट करणं. सो एवढ्या दूर इथे येण्याचा फायदा का? या इथे ट्रॅडिशनल डे आहे, एक वन ऑफ दी अमेझिंग इव्हेंट आहे. त्याच्या कॉलेजमधल्या सगळ्या मुली वन ऑफ दी क्लासिक आणि अमेझिंग आणि सगळे फटाका दिसून राहिल्या होत्या. तू का करून राहिला राव? काहीच नाही, आय जस्ट त्यांच्याकडे पाहून राहिलो आणि विचार करून राहिलो की माझा पण एखादी मित्र वगैरे इथे असता किंवा पिंटीला वगैरे आणलं असतं सो हाऊ इज मच बेटर. त्यावेळेस मी जो फील केला ना, जो ॲटमॉस्फिअर फील केला ना, कारण सगळेजण फोटोज काढत होते, सगळेजण त्यांच्या मित्रासोबत फोटोज काढत होते, विशाल पण त्याच्या मित्रासोबत फोटोज काढून राहिला होता आणि त्यावेळेस मी असा ॲटमॉस्फिअर फेस केला ना, इट जस्ट कम्प्लिटली डिफरंट. या अलोन एकटा म्हणजे कसं की न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये आलो आणि एकटा आहे. या म्हणजे पूर्ण लोकांच्या गर्दीमध्ये मी एकटा फील करून राहिलो होतो त्या मोमेंटच्या वेळेस आणि तो ॲटमॉस्फिअर इट जस्ट रिअली अनहेल्दी फॉर मी. रिअली खूप अनहेल्दी वाटत होता तो ॲटमॉस्फिअर. असं वाटत होतं का पळून जाऊ, निघून जाऊ, फट चाला च्या माहिती. बोकात गेला मोबाईल, बोकात गेला विशाल, गाडी काढ निघून जा. पण त्यावेळेस मला थांबावं लागलं कारण विशाल म्हणे थांब म्हणे थोडसा, माझ्यापाशी गाडी नाही म्हणे आणि मला सोबत येशील म्हणजे तुझ्यापाशी गाडी आहे. सो मग मला थांबावं लागलं आणि जो मी करीब 4 घंटे तिथे थांबलो ना, तो ॲटमॉस्फिअर फेस केला. तो 4 घंटे जस्ट आय डोंट नो, बट मला एक्सप्लेन पण करता नाही येऊन राहिला तो मोमेंट कसा आहे, का आहे. आणि या त्यामुळे मी नाही का असा विचार केला की या मोमेंटला आपण कधी फेस नाही करावं, या ॲटमॉस्फिअरमध्ये आपण कधी जावं नाही. काय की ज्या लोकांना आपण ओळखत नाही त्या लोकांसोबत आपण हँगआउट करू शकत नाही, हे आपली टेंडन्सी नाही. काही लोकांना असते, त्याचा सुबोध आहे, तो नाही का त्याला किती अनोळखी व्यक्ती जरी असला ना तरी तो त्याच्यासोबत खूप चांगल्याने बोलतो, प्रिटेंड करतो आणि जस्ट क्विकली फ्रेंड बनवून घेतो कोणाला पण. बट मी तसं नाही राव. या माझी ह्युमन टेंडन्सी आहे का मी कोणाला एकदम पटकन मित्र नाही बनवत. जर समोरचा व्यक्ती बोलत असन तर मी बोलतो, अन्यथा मला जर काही काम नसन सो आय डोंट इवन स्पीक. या आणि हाच जो माझी जी मेंटॅलिटी आहे ना, हेच मला एक प्रकारे एकटं पाडते. आणि त्या दिवशी पण तसं झालं होतं. तर त्या दिवशी मी असं डिसाईड केलं की आपण असं कोणताच मोमेंट बनवायचं नाही जिथे आपले मित्र नाही आहे. तो त्या दिवशी मी स्वतःला एकदम गॉड प्रॉमिस केलं की मी असं करणार नाही. आणि त्याचमुळे मी इंटरनेटी मॉलमध्ये नाही गेलो. या कारण इंटरनेटी मॉलमध्ये पण गेलो असतो तेव्हा पण असाच एक प्रकारे मोमेंट बनला असता आणि जस्ट पैसे वेस्ट करून पुन्हा घरी वापस आलो असतो, बाकी काहीही नसतं. सो म्हणून मी तो प्लॅन ड्रॉप केला. या बट मी एक नवीन प्लॅन डिसाईड केला राव. कोणता की आता मी ऑटोकॅड, कॅडकॅम, कटिया, प्रोव्ही कोर्स करणार आहे. त्यासाठी मी एका इन्स्टिट्यूटला कॉल केला काल रात्री आणि मला वाटते की तो कोर्स करायला पाहिजे कारण इट जस्ट रिअली इम्पॉर्टंट फॉर अवर रेझ्युमे, फॉर अवर जॉब. अँड समोर तुला एक प्रकारे फील्ड वर्क नाही करायचं आहे आणि तुला कम्प्युटर समोर डिझायनिंग वगैरे बनवायची आहे. सो दॅट वुड बी रिअली बेटर कारण फील्ड वर्क
बहुत मारून घेते. कम्प्युटर समोर डिझायनिंग करणं इज प्रिटी मच इझी आणि अमेझिंग आणि खूप काही अंडरस्टँड पण होते. या समजा जर आपण कपलिंग बनवत आहोत तर कपलिंगवर बनवण्यासाठी कोणकोणते स्ट्रेस लागते, का लागते वगैरे वगैरे, ऑल दॅट स्टफ येणार. सो इट अमेझिंग. तर त्यामुळे मग मी तर नागपूरमध्ये डेली अपडाऊन तर होईनच. सो त्यावेळेस मी राईट. आणि या आज काय झालं तुझ्यासोबत? आज संडे स्पेशल. या आज काही नाही. आज सकाळी उठलो मी 9 वाजता उठलो. उठल्यानंतर मी बघितला की अरायवल आहे जो मूवी डाउनलोड झालेला आहे तर पाहतो म्हणलं. बट त्याच्यानंतर कसं की मी थोडंसं यूट्यूब आणि व्हिडिओ वगैरे छेडत होतो. तर याच्यामध्येच करीब 11 साडे 11 वाजले, 11:45 वाजले. मला भूक खूप लागली होती आणि देन मी सरळ गेलो जेवायला चमरीमध्ये, कारण आज डब्बा भेटणार नव्हता. या कारण जे वहिनी आहे, जे माझे डब्बेवाले आहे ते लग्नाला गेले. सो मला चमरी कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण केलं. मी कॅन्टीनमध्ये जाऊन चांगलंच जेवण केलं. पाणी जास्त पेलो नाही, कारण आपल्याला माहीत होतं की संध्याकाळी आपल्याला जेवण भेटणार नाही आहे. सो सकाळीच मी चांगलं मस्त दाबून जेवलो. 5 पोळ्या, मस्त भात भाजी वगैरे जेवलो. त्याच्यानंतर जेवण केल्यानंतर मग मी घरी आलो आणि अरायवल मूवी बघतो म्हणलं. बट एकदम माइंड चेंज झालं अचानकचं आणि एकदम मित्रांची आठवण आली. सुबोध, पेंटी, विशाल, बॅडी, वैभव सगळ्यांची आठवण आली एकदम अचानकचे. आणि बस काय नाही, VLC ओपन केला, न्यू फोल्डर ॲड करून सगळे व्हिडिओ पाहत बसलो. जुने वन मॅन टीम सोबत मी टाइम स्पेंड केला ते. आणि इट फील्स रिअली नाईस, गुड, अमेझिंग थिंग, ऑसम, जस्ट ग्रेट. आणि मला असं वाटलंच नाही की या 4 घंट्यामध्ये का मी एका TV किंवा कम्प्युटर किंवा लॅपटॉप स्क्रीनसमोर बसून आहे. असं वाटलं की मी त्या मोमेंटच्या आतमध्ये आहे. कारण तो मोमेंट मी ॲक्च्युली हे केला, जगलो मी तो मोमेंट. जस्ट लाईक ते 4 दिवस, पिंडीच्या घरचे 4 दिवस. त्या 4 दिवसामध्ये आम्ही एवढी मजा केली ना, त्याचे आम्ही खूप सारे व्हिडिओज वगैरे काढले आहे. आणि जेव्हा ते व्हिडिओ पाहिले तेव्हा असं वाटत होतं की मी एखाद्या लॅपटॉप स्क्रीनसमोर नाही, तर एक जस्ट लाईक मी त्या मोमेंटमध्येच आहे. जस्ट लाईक रिलीव्ह दॅट मोमेंट अगेन. आणि इट फील्स रिअली ग्रेट. या ते व्हिडिओ पाहता पाहता करीब संध्याकाळचे 6 वाजले, मला कळलं पण नाही. येस. आणि मग याच्या दरम्यान, हे व्हिडिओ पाहण्याच्या दरम्यान मी विचार केला की समोर मी एक बिग पर्सन होणार आहे, समोर एक बिग फिल्म मेकर वगैरे होणार आहे. आणि यांची मला काफी कॉन्फिडन्स आला राव. एक प्रकारे कसं मी आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे, यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत आहे. हे एक प्रकार नाही का रेप्रेझेंट करून राहिला आहे का तू समोर जाऊन नाही का एक बहुत अमेझिंग पर्सन बनणार आहे. या आणि त्याच्यासाठी नाही का तू एक प्रकारे प्रिपरेशन आतापासूनच करून राहिला आहे. बिकम बेटर, बिकम अमेझिंग. आय डोंट नो, बट मी आतापासूनच एक प्रकारे प्रिपेअर होऊन राहिला या सर्व गोष्टीपासून. आणि मला प्रिटी मच कॉन्फिडन्स का मी समोर जाऊन खूप सक्सेसफुल होणार आहे. तर मनामध्ये काही ना काहीतरी असतेच ना का समोर आपण आपली लाईफ बिकम अमेझिंग राहील तर आपण आपल्या मित्रांसोबत का करू. सो मी जस्ट विचार केला की एक दिवस नाही, 1 वीक, यावेळेस आपण 4 दिवस, आपण जो मोमेंट 4 दिवस पिंटीच्या घरचे 4 दिवस 2015 मध्ये 15 हो, डिसेंबरचा महिना होता. 16 डिसेंबर, 16, 17, 18, 19 आणि 20 डिसेंबर, म्हणजे 17, 18, 19, 20.
सो असे 4 दिवस इट जस्ट बीन रिअली अमेझिंग. मला वाटते की ते दिवस पुन्हा वापस यावं, बट ते दिवस कधी वापस येत नाही. सो मला वाटते की हे दिवस आपण पुन्हा बनावं. सो वेन आय गेट अमेझिंग पर्सन, ऑसम पर्सन बनेन, तेव्हा मी एक वीकसाठी प्लॅन करेन. या एखादी घर वगैरे घेईन तिथे, मग एका शहर जवळच दिल्लीमध्ये, आणि तिथे पण नाईट आऊट, दारूचा आणि सगळा प्लॅन करून इट जस्ट फील्स रिअली ग्रेट. या हेच डिझाईन करत होतो मी करीब संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 6 वाजता बहुत थकल्यासारखं वाटणार होतं. बहुत म्हणजे थकल्यासारखं म्हणजे की बसून बसून त्याला पूर्ण बम दिखून राहिली आणि एक प्रकार लेटूशा वाटलं. सो लेटलो मी. थँक गॉड मी संध्याकाळसाठी काही ना काहीतरी खाण्यासाठी आणलं होतं. येपी नूडल्स आणले होते मी आणि ते आत्ताच खाल्ले. इवन भांडे पण नाही धुतले, तसेच ठेवून आहे. धुवून घेईन म्हणलं. आता उद्या सोमवार आहे, उद्या नाहीतरी काम करायचंच आहे. सो या दॅट्स इट. सो संडेला एवढंच. आता काही नाही, 2.5 गर्लफ्रेंड 2.5 मेन पाहून राहिलोय मी. एक अमेरिकन TV सिरीज, फनी कॉमेडी, एक प्रकारे बिग बँग थिअरी सारखंच आहे. सो इट्स नाईस, ग्रेट. अँड so this is my artifact episode number 731. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Okay. Hello, this is the My Artifact episode number 732. आजची तारीख आहे 6 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले आहेत. मी आज आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये काही ट्रिक सांगणार आहे. अशा ट्रिक ज्या बहुत इम्पॉर्टंट आहे आणि अशा ट्रिक जेव्हा वापरायला लागते जेव्हा आपल्यावर कंडिशन असते तेव्हा. आता लिसन बघ, आता मी कसं आता डब्बेवाला करीब 2 दिवस सुट्टी आहे, काल आणि आज, आणि उद्या पण राहणार आहे. 3 दिवस सुट्टी. 3 दिवस नाही, आजचाच दिवस, उद्या भेटून जाईल डब्बा. या सो मग मी जेवण कसं करायचं, मग मी कॅन्टीनमध्ये जातो. तर कॅन्टीनमध्ये मी सकाळी जेवतो, संध्याकाळी नाही जेवत. वट वाय? संध्याकाळी भूक नाही लागत. माझी काही ट्रिक आहे जे मी इन्व्हेंट केले आहे स्वतःसाठी. वाव, माझे काही ट्रिक आहे जे मी स्वतःसाठी इन्व्हेंट केले आहे, ते माझ्यासाठी खूप वर्क करते. आय डोंट नो तुम्ही वर्क करण का नाही, बट मी एक प्रकारे सांगतो यार. आणि आय थिंक मला वाटते काही सगळ्यांसोबत वर्क होते, कारण वी ऑल आर ह्युमन. आणि कोणाला सांगत आहे तू? कोणाला सांगत आहे भाऊ? हा आर्टिफॅक्ट एपिसोड कोण पाहणार आहे? फक्त तू, आणि तूच, बाकी कोणीच नाही पाहणार आहे. सो नाही पाहीन, कोण पाहीन राव? तुझी कोणती गर्लफ्रेंड आहे? नाही. मग इवन इफ आय being a amazing person in future, so तेव्हा काहीतरी होऊ शकते. तेव्हा पाहून किंवा आता सांगून दे. या सो माझी ट्रिक कशी आहे. या आता बघ, तुमच्यापाशी पैसे कमी आहे आणि तुम्हाला भूक तर लागली आहे, जेवण तर करायचं आहे. इन केस ठरवून की तुझ्यापाशी फक्त 20 रुपये आहे आणि तुला 20 रुपयात पोट भरून जेवण करायचं आहे. बट 20 रुपयात कुठे जेवण भेटत नाही. कुठेच 20 रुपयामध्ये कुठे तुला भरपेट थाली कुठेच भेटत नाही. सो कसं करायचं? म्हणजे मग तुला पोट तर भरायचं आहे. मी म्हणलो 20 रुपयात कसं काय पोट भरायचं?
₹20 कसं 2 यिप्पी नूडल्स घेऊन यायचे 10,000 एक प्रकारे स्टँडर्ड प्रोसिजर आहे. तुम्ही यिप्पी नूडल्स जसं मी म्हणलं आणले आणि खाऊन टाकले झालं तसं नाही. एक प्रकारे प्रोसिजर थ्रू जा लागते, तेव्हाच आपल्याला एक प्रकारे सॅटिस्फॅक्शन भेटते का आपण जेवलो म्हणून. तर कसं करायचं या यिप्पी नूडल्स घेऊन यायचे. आता यिप्पी नूडल्स बनवायला जास्त काही लागत नाही, फक्त गरम पाणी बस. यिप्पी नूडल्स एकाच वेळी दोन्ही पॅकेट नाही फोडायचे. पहिले एक पॅकेट फोडायचं, पहिले एका पॅकेटचं यिप्पी नूडल्स बनवायचे आणि खायचं. सोबत एक बॉटल ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी प्यायचं. ग्लासात पाणी नाही प्यायचं. या एक बॉटल घ्यायची, चांगली एक मोठीवाली बॉटल घे, करीब एक कॅन भेटतेच, कोणत्या कोका-कोला, पेप्सी किंवा माझा वगैरे नेहमी राहतेच कोणती ना कोणती बॉटल, 1-2 लिटरची बॉटल, त्याच्यामध्ये पाणी प्यायचं. पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल ना तर ग्लासात नाही प्यायचं. वाय? कारण ग्लासातून पाणी आपण कमी पितो. बट बॉटलमध्ये पाणी असेल ना तर आपण ॲव्हरेजपेक्षा जास्त पाणी पितो आणि बॉडीला पाण्याची गरज नेहमीच असते राव. एक इंजिनला लुब्रिकेशनची गरज असतेच. वाय? कारण ते वर्क करते म्हणून. आपण सुद्धा पण वर्क करतो ना भाऊ, तर आपल्याला सुद्धा पण पाणी लागते ना, लुब्रिकेशन लागते ना, फ्लुइड लागते ना. सो दॅट इज द फ्लुइड, दॅट्स द वॉटर. सो तुम्ही खूप भूकलेले आहे, तुम्हाला खूप भूक लागली आणि तुम्हाला आता खूप जेवण तर करू वाटते, पण तुमच्याकडे पैसे नाही, तुमच्याकडे ₹20 आहे. तुम्ही यिप्पी नूडल्स घेतले, तुम्ही एका पॅकेटचे यिप्पी नूडल्स बनवले, खाऊन राहिले. तर खायच्या अगोदर म्हणजे तुम्ही प्लेट घेतली, त्यात यिप्पी नूडल्स, चम्मच आणि बॉटल घेतलं सगळं. खायच्या अगोदर पहिले पाणी प्या, पोट भरून पाणी प्या. पोट भरून पाणी पी. पोट भरून पाणी पिलं थोडंसं रिलॅक्स वाटते. नंतर खा. मधात पाणी पिऊच नको. वाटलं ते 1-2 घूट, पण जास्त नाही. या जोपर्यंत डिश खतम होत नाही तोपर्यंत पाणीच नको पिऊ. डिश पूर्ण खतम झाली का पुन्हा पोट भरून पाणी पी. या मग तेव्हा नाही का तुम्हाला नाही काही भूक बिलकुल गायब होऊन जाते. तुम्हाला जे कोणती भूक आहे ना पूर्ण गायब होऊन जाते. तुम्हाला असं वाटते का आता झालं यार, आता ₹10 आपलं आटपलं, आपण हे पॅकेट दुसऱ्या दिवशी खाऊ. बट नाही, दॅट इज रिअली रॉंग. या तर पोट भरून पाणी पिलं, भूक गेली तरीही दुसरं पॅकेटचं यिप्पी नूडल्स बनवायचेच. आणि यिप्पी नूडल्स बनवल्यानं सेम प्रोसिजर फॉलो करायची. पहिले पाणी प्यायचं पोट भरून, नंतर डिश पूर्ण खतम करायची, तोपर्यंत एकही पाणी नाही प्यायचा, आणि त्याच्यानंतर पुन्हा पोट भरून पाणी प्यायचं. त्यामुळे काय होते की आपल्या स्टमकला वाटते का आपण खूप सारं पाणी पित आहे ना, आणि इन्ग्रेडियंट तर खूप कमी असते. जेव्हा पोटात जाते ना तेव्हा हे सगळं मिक्सअप होऊन जाते. मग पाणी आणि ते इन्ग्रेडियंट्स म्हणजे नूडल्स वगैरे ते एकात मिक्सअप जाते. मग पोटाला वाटते का याचा व्हॉल्यूम खूप मोठा आहे, त्यामुळे आता याचं पोट भरलं आहे, मग याला आपण सिग्नल देऊन देऊ म्हणजे याचं पोट भरलं आहे. दॅट्स इट, दॅट्स ऑल. आपल्याला फक्त प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटची गरज असते. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट समटाइम्स या गोष्टीसाठी आपण खूप जास्त कन्झ्युम करतो फूड, आणि त्यामुळे कसं होते की आपण फॅटीनेस वगैरे होतो. बट कसं की आपल्याला प्रॉपर मिनरल्स तर भेटले, बट पोटाचं काय. आता लोक म्हणतात तुला भूक लागली ना, ठीक आहे तू 2 अंडे खात जा, तुला बिलकुल चांगलं वाटेल, म्हणजे तुला कसं प्रोटीन्स कार्बोहायड्रेट भेटून जाईल अँड देन यू फील गुड. बट पोटाचं काय करायचं, 2 अंडे खाल्ल्यानं भूक जातच नाही राहत. जरी हॅड इनफ मिनरल्स भेटले तरीही असं वाटते का झाला पोट पुन्हा खालीच आहे. सो बेटर आहे की हे ट्रिक वापरा. 2 यिप्पी नूडल्स घे, त्याला पहिले एक बनव, नंतर दुसरा पॅकेट फोड, आणि मधात पाणी खूप वेळ प्यायचं. त्यामुळे कसं की इट जस्ट फील्स रिअली ग्रेट. माझ्यावर म्हणजे हे ट्रिक कोणासाठी आहे ज्याच्यावर कंडिशन राहते त्याच्यावरच. आता या माझ्यावर कंडिशन आहे, सो
आणि तरीही समजा जर तुम्हाला भूक पुन्हा लागली असेल बहुत जास्त आणि तुमच्यापाशी पैसे काहीच नसेल तर पाणी पी, खूप सारं पाणी पी, ओला टावेल कर आणि जोरात पोटाला बांध. त्यामुळे काय होते की आणि बसून राहा, गुपचापणे शांतपणे बसून राहा. भूक आरामात चालली जाते. आणि पाणी पित राहा कंटिन्युअस. म्हणजे ओला टावेल घ्यायचा, पोटाला बांधायचा, चांगला कसून बांधायचा आणि बांधल्यानंतर पाणी पित जायचं. बस गुटुक 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 गुटुक, हळूहळू. खूप जास्त तेज तरी नाही प्यायचं, बिलकुल हलक्या हलक्याने पाणी पित राहायचं. बस. हे कसं ज्याच्यावर कंडिशन असते त्याला कळते का कशा प्रकारे हँडल करायची सिच्युएशन, हाऊ टू मॅनिप्युलेट ऑल दोज थिंग्स अराउंड. सो दॅट इज ऑल. आज काही सांगण्याचं आहे का काही? आज काही नाही. आज सोमवार, द डे आय हेट इट सो मच. वेल, आज मी याच्याबद्दल खूप विचार केला. अटलांटा इन्स्टिट्यूट, इथे मी कॅडकॅम कोचिंग करणार आहे. सो आय जस्ट प्रिटी एक्सायटेड. आणि आज मी काफी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. काहीच इन्फॉर्मेशन कलेक्ट नाही केली, जस्ट कॅज्युअल का त्याच्याबद्दल जाणून घेतलं, का रिव्ह्यू वाचले एक प्रकारे कसे आहे काय. इट्स गुड, ठीक आहे. आज काही सांगूचं वाटून नाही राहिलं. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 732. राईट नाव वी आर ॲट खापरगडा, महाराष्ट्र. थँक्यू. Hello, this is the My Artifact episode number 733. आजची तारीख आहे 8 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:15 होत आहे. ॲक्च्युली हा आर्टिफॅक्ट एपिसोड कालचा आहे. काल आर्टिफॅक्ट एपिसोड केला नव्हता आपण. सो हा एपिसोड कालचा आहे. सो मी काल काय झालं ते पूर्ण डिस्क्राईब करतो. वेल, काल काय झालं या. कालची तारीख होती 7 मार्च 2017. आणि काल सकाळी उठलो, ड्युटीवर गेलो आणि ड्युटीवर गेलाच करीब 9:30 वाजता मला मेसेज आला कोणता टाटा मोटर्सचा, की तुम्ही सिलेक्टेड झाले आहे आणि तुमचं कॉल लेटर या लिंकवर आहे, डाउनलोड करा आणि तुम्ही इंटरव्ह्यू फेस करा. सो मी त्या लिंकवर गेलो, काफी एक्सायटेड झालो. मग त्या लिंकवर गेलो. मग लिंकवर पाहिलं, इथे कॉल लेटर होतं. कॉल लेटर डाउनलोड केलं आणि त्याच्यावर पूर्ण इन्फॉर्मेशन वाचली. त्या कॉल लेटरवर लिहून होतं की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी सिलेक्टेड झालेले आहात. तुमची 20 मार्चला इंटरव्ह्यू आहे मुंबईला. आणि या इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला 9,550 रुपये भरायचे आहे ॲज अ सिक्युरिटी डिपॉझिट. वेल, पहा, मी हे कॉल लेटर जसं आलं, म्हणजे जसा मला मेसेज आला, आय जस्ट इतका एक्सायटेड झालो का मी बहुत जास्त. कारण हे माझ्यासोबत फर्स्ट टाइम झालं. सो मी बहुतच जास्त एक्सायटेड झालो, बहुतच जास्त. आणि का करू का नाही हेच नाही करून राहिलं होतं. कारण सिक्युरिटी डिपॉझिट म्हणलं होतं मी करीब 70% नाही, करीब 80% रेडी झालो होतो का मी सिक्युरिटी डिपॉझिट करून देऊ का, 9,700 रुपये भरून देऊ, मग जे आपली जॉब कन्फर्म मुंबईला. करीब 80% आणि 20% होतं का माइट बी फेक होऊ शकते. 20% आणि 80% तर बस कन्फर्मच आहे, आपली जॉब तर कन्फर्मच आहे. ते करीब फोन म्हणजे जसा मेसेज आला, आय जस्ट बीन थ्रू अप.
सिक्युरिटी डिपॉझिट भरायचे होते कालच्या कालच, म्हणजे 7 तारीख शेवटलीच, म्हणजे 7 तारखेलाच मला ते कॉल लेटर आलं आणि 7 तारखेलाच सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं होतं. सो इवन मी वडिलांना पण फोन करणार होतो, इवन सगळ्यांना फोन करणार होतो का, वडिलांना फोन करणार होतो का बाबा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असेल तर पैसे ट्रान्सफर करता का अकाउंटमध्ये, असं म्हणणार पण होतो. तर हे कसं, हे खूप बिग डिसिजन होतं या, आणि हे डिसिजन घेण्यासाठी नाही का मला कोणत्या ना कोणत्या पर्सनची गरज होती. बट काल असा कोणताच पर्सन नव्हता जो माझ्यासोबत, कोणीच नाही, नेहमीप्रमाणे मी एकटाच होतो. तर अशा वेळेस मी का करतो, अशा वेळेस मी नाही का आपला मोबाईल काढतो, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो, मोबाईल काढतो आणि मोबाईलवर जे काही झालं ते मी रेकॉर्ड करतो आणि त्याच्यातून एक प्रकारे डिसिजन घेण्याचा प्रयत्न करतो. आणि काल मी तेच केलं या. काल मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, एक कॉल लेटर 7 मार्च 2017 नावाचं आहे. ते हे कॉल लेटरवरच एक व्हिडिओ बनवला मी आणि याच्यावर पूर्ण सांगितलं का झालं, कसं वगैरे, का आणि डिसिजन घ्यायचं का नाही वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. कारण मी खूप जास्त एक्सायटेड होतो आणि एक्सायटेडमध्ये जे डिसिजन घेतले जातात ते नेहमी रॉंग असतात हे मला माहीत होतं. बट एक्साइटमेंटच्या वेळेस आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी कळत नसते राव. त्यावेळेस आपल्याला हेच कळते की आपल्याला फक्त जॉब भेटणार आहे मुंबईला, बस. तर त्यासाठी मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि याच्यातून मला काफी फायदा झाला राव. या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये नाही का मला एक फॅक्ट कळला की आपण थोडंसं जाणून घेऊ, फक्त थोडंसं, जास्त काही नाही. करीब मी 80% एक्सायटेड होतो का पैसे भरणारच, 20% होतो. या 20% मधला फक्त थोडंसं इन्स्पेक्शन कर का जो HR आहे, त्याचं नाव आहे HR, हा बंदा टाटा मोटर्सचाच आहे का, फक्त एवढं सर्च कर, बाकी काही नाही. तर सर्च कसं, फेसबुक किंवा गुगल आहे ना, बस टाटा मोटर्स रिअली खूप मोठी कंपनी आहे आणि त्या कंपनीचा HR म्हणजे या, इट्स कम्प्लिटली अमेझिंग. आणि गुगलला सगळ्याच गोष्टी माहीत असते राव या. इवन मी गुगलवर माझं नाव जरी टाईप करीन ना तर माझं प्रोफाईल येऊन जाईल, फेसबुक प्रोफाईल, गुगल प्रोफाईल, इंस्टाग्राम प्रोफाईलचे पूर्ण हे येऊन जाईल. सो दॅट इज अ रिअली गुड थिंग. तर मी टाईप केलं त्याचं नाव, जे कॉल लेटरवर त्याचं नाव होतं, आणि एंटर केलं विथ टाटा मोटर्स. आणि जसा सर्च करतो हार्डली तिसऱ्याच रिझल्टवर हे लिहून होतं की विजय शर्मा, त्याचं नाव विजय शर्मा होते, विजय शर्मा फ्रॉम टाटा मोटर्स इज रिक्रुटिंग candidates, engineering candidates, and these giving a call letter, that call letter is completely fake. हे असं तिसऱ्या नंबरचं एक प्रकारे हे होतं सर्च रिझल्ट. बिलकुल मी ज्याला सर्च करणं होतं ना, बिलकुल तेच रिझल्ट आले. एकदम ओपन केलं ब्राउझर आणि सगळ्यांचे रिव्ह्यू वाचले. इवन ज्या लोकांना असे कॉल लेटर आले त्यांनी पोस्ट केले का हे कम्प्लिटली फेक आहे आणि त्यांचे कॉल लेटर पण त्यांनी अपलोड केले का असेच कॉल लेटर. आणि मला बिलकुल सेम कॉल लेटर आलं, काहीच चेंज नाही, जस्ट कॉपी आणि पेस्ट, बस कॉपी आणि पेस्ट वाटलं, काहीच चेंज नाही. साला माझं डोकं एकदम आउट झालं आहे. अरे मेरे बाप, म्हणजे आपण एवढं हे करायचं म्हणजे एक प्रकारे किती, म्हणजे पहा ना, मी या एक्साइटमेंट मध्ये समजा पैसे भरून दिले असते तर पहा ना किती मोठी आफत झाली असती. सरळ 10,000ची चोट लागली असती माझी. 10,000 भाऊ खूप काय होते राव. 10,000 मी माझा एक मोबाईल घेतला असता, एक चांगलावाला. 10,000 मी तर त्यासाठी ऑटोकॅड कॅडकॅम कोर्सेस पण ड्रॉप करणार होतो या. त्यामुळे नेहमी लक्षात घेऊ, एक्साइटेड मध्ये डिसिजन घेणं रॉंग आहे. पण त्यावेळेस आपल्याला कळत नसते का आपण का करत आहो का नाही, काहीच कळत नसते, घंटा काही समजत नाही. अशा वेळेस बेटर आहे तू व्हिडिओ रेकॉर्ड कर या, जिथे कुठे बस हो, बस कुठेतरी एक प्रायव्हसी प्लेस घे, मोबाईल ऑन कर आणि बस सांगून दे आणि तिथून काही ना काहीतरी मार्ग ठरव. काल मला आर्टिफॅक्ट एपिसोडचा या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा मला खूप इम्पॉर्टंट फायदा वाटला राव, बहुत जास्त.
आणि याच्यामुळे माझे करीब 10,000 रुपये वाचले. सो इट्स जस्ट रिअली अमेझिंग. त्याच्यानंतर तर माझा पूर्ण हेच केलं, पूर्ण दिवसभराचा मूडच ऑफ झाला. मी थोडस एक प्रकारे खुश तर झालो, बट एक प्रकारे मूड ऑफ पण झाला. फेक म्हणजे अजूनपर्यंत आपण लायबल नाही. मग काल काय नाही, मग काल दुपारी कसं जेवण केलं, त्याच्यानंतर मग मी गेलो इथे प्लांटमध्ये होतो ठेकेदाराकडे. त्याच्यासोबत थोडंसं ते काम वगैरे होतं, बिल इन्व्हर्ट वगैरे करायचं होतं. आणि देन घरी आलो. घरी आल्यानंतर आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला. काल मी किती वाजता घरी आलो, काल मी 5 वाजताच घरी आलो. त्याच्यानंतर काल तर रेकॉर्ड करायला पण होतं, मी रेकॉर्ड काय नाही केलं काल. सॉरी, काल मी बहुत जास्त थकून होतो आणि दिवसभर म्हणजे घरी आलो तसा 2.5 मॅन पाहत होतो. आणि या पाहण्यामध्येच नाही का पूर्ण हेच निघून गेलं, कळलंच नाही का करायचं आहे का नाही. आणि एकदम विसरूनच गेलो काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं. दॅट इज वाय. So this is the My Artifact episode number 733. Right now we are at Khabargada, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 734. आजची तारीख आहे 8 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. काल ज्याप्रमाणे जो इन्सिडेंट झाला, इट जस्ट कम्प्लिटली क्रीपी. कारण फेक कॉल लेटर एक प्रकारे मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलं. की कोणतेही ऑनलाईन पोर्टलवर आपण साइन अप करतो तेव्हा अशा प्रकारच्या फर्जी कॉल किंवा फर्जी कॉल लेटर नेहमी येते. सो थोडंसं लक्ष देऊन पहा, या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड कर का राईट आहे का रॉंग आहे. राईट. सो आज काय झालं, आज पुन्हा कॉल लेटर आलं. काल टाटा मोटर्स आलं, आज अशोक लेलँड झाला आहे. आज त्यांनी सांगितलं करीब 10,000 रुपये भरा म्हणे, 9,550 रुपये. आणि बिलकुल आजचीच तारीख. आणि जस्ट हे असं मेसेज आला ना का मी पाहिलं सुद्धा नाही. फक्त जाऊ दे म्हणलं, 101% फेक आहे. तरी थोडी बहुत क्युरिओसिटी म्हणून थोडंसं बघितलं आणि वाटलंच काही फेक आहे. जाऊ दे. आपलं टॉम अँड जेरी ग्रुपवर फक्त पोस्ट करून दिला का बस दाखवासाठी का भाऊ मला या कंपनीचे मला फेक कॉल लेटर आले बा. चिवत्यापणा करते लोक. काल सुबोधचा फोन आला होता आणि सुबोध म्हणे त्याच्या त्या डॉक्युमेंटवर सिग्नेचर पाहिजे म्हणे. ते डॉक्युमेंट नाही का जे इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी डॉक्युमेंट आणले होते करीब मागच्या महिन्यात. इंडस्ट्रियल व्हिजिट करतो म्हणजे मॅटर कसं झालं होता की त्याच्या कॉलेजमधून त्याला HODने सांगितलं की थर्मल पॉवर स्टेशनमध्ये तुम्ही एक इंडस्ट्रियल व्हिजिट करा म्हणे. त्यासाठी कॉलेज थ्रू एक कॉल लेटर पण दिलं. आता सुबोध कसा, आता सुबोधच्या ओळखीचा मी आहे आणि मी इथे काम करतो, जॉब करत आहे. सो त्याच्यासाठी इट जस्ट लाईक अ प्रिटी इझी का भाऊ थोडसा इंडस्ट्रियल व्हिजिट करायची आहे, एक कॉल लेटर आहे, थोडंसं जुगाड पाणी जपावं आमचं. आणि त्याचं म्हणणं बिलकुल राईट आहे. मी पण म्हणलो ओके ठीक आहे म्हणलं. सो त्यांनी कॉल लेटर पाठवलं. कॉल लेटर पाठवल्यानंतर मग मी इकडे इन्क्वायरी केली का समजा जर इंडस्ट्रियल व्हिजिट घेत आहे तर
का प्रोसिजर आहे याची, कशा प्रकारे इंडस्ट्रियल व्हिजिट घेता येते वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. मला वाटलं स्टार्टिंगला की फक्त एक सिक्युरिटीची सिग्नेचर पाहिजे, जे की मामाजीची सिग्नेचर घेतली का होऊन जाते, म्हणलं बाकी काही काम नाही. बट जेव्हा मी सिग्नेचर घ्यायसाठी गेलो तेव्हा त्यांनी म्हणलं का इंडस्ट्रियल व्हिजिट अशाप्रमाणे येऊ देत नाही, त्याला एक प्रकारे फॉर्मॅलिटी आणि काफी फॉर्म्स आणि फीज वगैरे भरावं लागते. सो पहिले तू सौदामिनीमध्ये जा म्हणे. सो मी त्या सौदामिनीमध्ये साहेबांसोबत बोललो. ते म्हणे तुम्ही फीज वगैरे भरा म्हणे, आणि काफी डॉक्युमेंटेशन वगैरे होतं, असं करा तसं करा, हे करा ते करा, या साहेबांकडून त्या साहेबाकडे पाठव, त्या साहेबाकडून या साहेबा. या प्रोसेसमध्ये मी नाही का काफी हे झालो एकदम. बट सुबोध म्हणे का पहा म्हणे जमत असन तर, नाही जमत तर ठीक आहे म्हणे, काही होत नाही म्हणे. म्हणून म्हणलं मला पण त्याचं मन नाराज करायचं नव्हतं. मी मला थोडंसं प्रयत्न करतो म्हणलं मी पण, बट नंतर मी काय प्रयत्न केले नाही. बट आता त्याला इंडस्ट्रियल व्हिजिटचं आता प्रिपरेशन आणि PPT वगैरे बनवायची आहे. आणि त्याच्या कॉलेजवाल्यांना, त्यांच्या सरांना त्या जे कॉल लेटर दिला आहे त्याच्यावर एक प्रकारे सिक्का पाहिजे का तुम्ही गेले होते का बा. आता त्यांनी तर काही ना काही सांगितलं असेल का आम्ही गेलो होतो बा, त्या या कॉल लेटरवर तुमचा स्टॅम्प कुठं आहे. तर मग या स्टॅम्पसाठी सुबोधने मला फोन केला, कालच केला, काल संध्याकाळी. बॅडीच्या हाती मी कॉल लेटर पाठवतो म्हणे, तू सिग्नेचर करून उद्या पाठवून देशील म्हणे. सो आज काय झालं की आज 11 वाजेपर्यंत ड्युटी केली आणि जस्ट 11 वाजताच फटसे गाडी लावली 500 मध्ये आणि तिथून गाडीत बसलो सिटी बसमध्ये आणि बर्डीवर गेलो. इंटरनेटी मॉलवर आपण भेटू म्हणलं बॅडीनं मी. तिथं गेलो, बॅडी मी भेटल्यानंतर मग कसं की आता इथे नागपूर बर्डीमध्ये आलोच आहे, तिथे अटलांटा कोचिंग क्लासेसमध्ये एक वेळा थोडंसं बोलून घेऊ म्हणलं. काय कारण आपल्याला ऑटोकॅड कोर्सेस करायचे आहे, एक प्रकारे फेस टू फेस कन्व्हर्सेशन झाली, इट विल बी रिअली गुड. सो मी तिथे गेलो अटलांटामध्ये, त्यांच्यासोबत बोललो. ते म्हणे 5,000 रुपये कोर्स आहे म्हणे, आणि हा कोर्स माझ्यासाठी इम्पॉर्टंट पण आहे. हा ऑटोकॅड कोर्सेस हा माझ्यासाठी इम्पॉर्टंट पण आहे. सो आय हॅव टू डू दिस. सो मग काय नाही, तिथून मी खूप जास्त थकून आलो होतो कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. देन नागपूरला गेलो, नागपूरवरून इंटरनेटीवरून अटलांटा तेवढं दूर पैदल गेलो. तिथून मग अरे बापरे पूर्ण लागून गेली राव, बहुत जास्त. मी करीब खापरखेडा आलो 2 वाजता, दुपारी 2 वाजता नाही रे 3 वाजता आलो. 3 वाजता आल्यानंतर मी बहुत जास्त थकून होतो, मला बहुत जास्त भूक लागली होती. थँक गॉड का घरी मामाजी नव्हते. मी डब्बा डायरेक्ट घरीच आणला, आंघोळ केली, हातपाय धुतले, जेवण केलं आणि मग आता 3 वाजता का जाणार आहे म्हटलं आता, कारण 3 वाजता आता पुन्हा ठेकेदाराकडे जाईन. काय फायदा आहे, फायदा नाही. कारण आय जस्ट ऑलरेडी एक प्रकारे कसं की टाइम झालेला आहे, करीब 3:30-4 वाजलेच होते आणि आता जाऊ म्हणलं तर नॉट. सो मग मी म्हणलं तो प्लॅन ड्रॉप केला. नंतर मग मी घरीच होतो. सो बॅडीकडून मी ते कॉल लेटर तर घेतलं, स्टॅम्प पण घेतला सिक्युरिटीवाल्यांकडून, एक छोटासा स्टॅम्प. सिग्नेचर मीच मारून देईन, नाही तर असा कोणतरी एक बंदा जो सिग्नेचर मारून देईन, बाकी काही नाही. आणि त्याला उद्याच्या उद्या पाठवायचं आहे. सो उद्या मला पुन्हा जावं लागेल नागपूरला बर्डीला. सो आज जशाप्रमाणे गेलं तशाप्रमाणे आज जायचं 11 वाजताच, गाडी पकडायची, 12 वाजता पोहोचल्याबरोबर त्याला कॉल करायचा. आणि हो उद्या आपल्याला कसं मोर भवनला जायचं आहे, तिथे बस आहे ना, तिथे आपल्याला पास बनवायची आहे. कारण आता आपण ऑटोकॅड कोर्सेस लावून राहिलो तर आपल्याला अपडाऊन येणं जाण्यासाठी कसं रोज 32-34 रुपये खर्च करणं, यापेक्षा एक पास काढून घे. या पास काढल्यामुळे काय होते की काही पैसे कमी होते. समजा 34 रुपये तिकीट आहे तर करीब 30 रुपये तिकीट लागन. सो एक प्रकारे माझ्यासाठी चांगला आहे ना. सो म्हणलं करून घेतो म्हणलं. सो दिस इज इट. बाकी तर काही खास नाही, आज तर एवढंच आहे.
So this is the My Artifact episode number 734. Right now we are at Khabarketa, Maharashtra. Thank you.